केरळच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये सुद्धा हाऊसबोट सुरू, तर जिल्हा परिषदेनं सिंधू रत्न समृद्ध योजनेतनं पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम हाती घेतला। महिला बचत गटांसाठी घेतल्या 5 हाऊसबोटी। पालकमंत्री उदय सामंत यांच्या राई बंदर या ठिकाणी हस्ते पार पडला बोटींचा लोकार्पण सोहळा। लातूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू असताना हल्ला करण्याचा प्रयत्न, 6 जणांवर गुन्हा दाखल, तर कारवाई दरम्यान एकानं टिप्परमधील वाळू रस्त्यावर खाली काढून पळ काढला। शेगावमध्ये अफूच्या झाडांची लागवड, तर 4 गुंठ्यांमध्ये अफूच्या 953 झाडांची लागवड केल्याची माहिती समोर। बोंडे असलेले 39 किलोचे अफूची झाडं जप्त, 1 जण या प्रकरणी ताब्यात। यवतमाळमध्ये हरभऱ्याचे दर 400 रुपयांनी घसरले, शासकीय खरेदीला अद्याप सुरुवात नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विकण्याची वेळ। खासगी बाजारामध्ये हरभऱ्याला कवडी मोलाचा दर। लातूर शहरातील अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा, तर लातूर महानगरपालिकेकडून पाणी पिण्यायोग्य असल्याचं स्पष्टीकरण, मात्र पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं नाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं कुसुमाग्रजांना अभिवादन, तर ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी अभिवादन करत त्यांच्या साहित्यिक योगदानाची आठवण। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वन परिक्षेत्रात अंतर्गत गडमोशी या ठिकाणी ह्युमन प्रकल्पामागच्या जंगलामध्ये वाघाचा हल्ला, तर शामराव अर्जुन मंगाम यांचा मृत्यू, वनौषधी गोळा करण्यासाठी गेलेले असताना हल्ला। बुलढाण्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 100हून भाविक अधिक जखमी, तर महाशिवरात्रीनिमित्त पिंपळगाव लेंडीच्या निर्मळेश्वर यात्रेमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा 2दा हल्ला। इंस्टाग्रामवर धमकीचं रील करणाऱ्या इचलकरंजीच्या फाळकूट दादाला आता कोल्हापूर पोलिसांचा दणका, तर गुन्हे अन्वेषण शाखेनं दिली समज। रील करणाऱ्या ओंकार जगदाळेनं मागितली माफी।